नमस्कार, मी ज्योती सदामते. जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव येथे 19 मे रोजी ज्योतिर्लिंग देवाची भव्य यात्रा. बोरगाव येथील भाविकांचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान व सीमा भागातील एक जागरूक देवस्थान म्हणून नावारूपास आलेले बोरगाव तालुका निपाणी येथील ज्योतिर्लिंग देवाची भव्य आणि दिव्य अशी यात्रा व महाप्रसाद भंडारखानाचा कार्यक्रम येत्या रविवारी दिनांक 19 मे रोजी बोरगाव येथे संपन्न होणार असल्याची माहिती यात्रा कमिटी यांनी केली आहे. गेल्या 59 वर्षापासून कैलासवासी परमपूज्य शांत महाराज यांनी कर्नाटक महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग भक्तांना बोरगावची ओळख व देवाची महिमा यात्रेच्या माध्यमातून करून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. श्रद्धा, प्रामाणिकपणा व जागृत ही बोरगाव येथील ज्योतिर्लिंग देवाची खास महिमा आहे आणि हे जपण्याचे कार्य आज शांतानंद प्रसाद महाराज करीत आहेत. शनिवार दिनांक 18 मे रोजी यात्रेला सुरुवात होणार असून या दिवशी सकाळी श्री ज्योतिर्लिंग मंदिरातील ज्योतिर्लिंग देवास व श्री यमाई देवीस, श्री काळभैरवनाथ व श्री पशुपतीनाथ सह मंदिरातील 12 ज्योतिर्लिंग आणि परमपूज्य शांत महाराजांची मूर्ती व समाधीस भक्तगणांकडून महाअभिषेक करण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता ज्योतिर्लिंग देवाची व परमपूज्य शांत महाराज यांच्या पालखीसाठी बैठक होणार आहे. रविवारी 19 मे रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळी शांतानंद प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत श्री ज्योतिर्लिंग देवाची व परमपूज्य शांत महाराजांच्या पालखी व रथयात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी बोरगाव येथील मान्यवर व श्री गजानन महाराज गुरुजी शिवप्रतिष्ठान इचलकरंजी व हरिभक्त पंत श्री संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी व रथयात्रेला सुरुवात होणार आहे. या रथयात्रेत बोरगावसह कर्नाटक व महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. या मिरवणुकीत 2 महार हत्ती, 12 घोडे, 2 ब्रास बँड कंपनी, भजनी मंडळ सह सीमा भागातील हजारोच्या संख्येने भक्त मंडळीचा सहभाग लाभणार आहे. सर्व भक्तांसाठी 19 मे रोजी सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यात्रा कमिटीचे मुख्य व्यवस्थापक श्री राजूदादा उरणकर, बाळासाहेब उरणकर, राजू नरवाडे, सुभाष नरवाडे सह गावातील युवक मंडळांचे मोलाचे सहकार्य लाभणार असून या यात्रेसाठी भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री ज्योतिर्लिंग यात्रा कमिटीकडून करण्यात आले आहे. जनशक्ती वॉइस न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे. ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.